विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांचा अक्षरशः समाचार घेतलाय। विरोधकांकडे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नाहीत अशी टीका करत शिंदे यांनी सभागृहात विरोधी बाकांवर तोफ डागली। काल जो त्यांना जोरका झटका धीरेसे लागला त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आणि पुढे आणखीन झटके बसतील असा घाणाघात करत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज पूर्णपणे नियमानुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिल्याचं सांगितलं। तरीही प्रश्नांची उत्तरं ऐकण्याऐवजी गोंधळ घालणं आणि स्टंटबाजी करणं एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला असल्याचीही त्यांनी टीका केली आहे। विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे यांनी सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायची ही विरोधकांची जुनी सवय आहे। प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचीही खिल्ली उडवली आहे। शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 45,000 कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसान भरपाईचे निकष बदलून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारने मदत केली नाही हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे असं ठणकावत त्यांनी विरोधकांचा आरोपही फेटाळून लावलाय। सभागृहाच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा थेट सवाल करत त्यांनी विरोधकांना खडसावलं। सभागृहातील आपल्या आक्रमक भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांचा एकामागून एक समाचार घेत सरकारची भूमिका ठामपणे मांडली। त्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण चांगलंच तापलं होतं।